हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8 वाजत आलेले आहेत आणि इथे मी माझं सगळं आवरून इथे आता टिफिनच्या चपात्या आणि नाश्त्याच्या चपात्या वगैरे बनवून घेते. भाजी बनवली होती तर फक्त चपात्या राहिलेल्या, तर म्हटलं पटापट ह्या चपात्या सगळ्या आवरून घेते. कारण की आता ना मोठा मुलगा जाणार होता कॉलेजला. तर आणि कॉलेजचा टाईम त्याचा थोडासा आजचा उशीर आहे, त्याच्यामुळे ना त्याला गरमागरम चपाती भाजी बनवून दिली. नाश्ता करून तो निघून जाणारच आहे, त्याची घाई गडबड चाललेली आहे जाण्याची. तर आवरत आहे तो. आणि लहान मुलाची जी शाळा सकाळची होती तर आता 8वीला गेल्यामुळे त्याची आता शाळेचा टाईम बदललेला आहे. साधारणपणे तो शाळेचा टाईम दुपारी म्हणजे जवळपास 12चा टाईम झालेला आहे. त्याच्यामुळे ना त्याचं निवांत चाललेलं असतं सगळं. तर सकाळी लवकर उठलं ना बरीचशी कामं उरकतात. आणि आज ना जास्त काही पाऊस वगैरे पण नाहीये. बाहेर मस्तपैकी असा लख्ख असा उजेड पडलेला दिसतोय. सकाळी पडत होता पण आता छान असं ऊन पडलेलं आहे. तर इथे माझं सगळं आवरून झालं, भाजी चपाती. आणि आता किचनचा ओटा आता मी आवरून घेते. इथे सोबतच गॅसवर चहा ठेवलेला होता, तर त्याला देखील आता मला गरम करून घ्यायचं आहे, कारण की लहानाला नाश्त्याला द्यायचं आहे मला. तर आता त्याची शाळा दुपारी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला मी सांगते की आता सकाळचा जो वेळ आहे तो साधारणपणे अभ्यासाला देत जा. तर बघू आता तो काय करतोय, कारण की त्याला ना अभ्यासाला बस असं म्हटलं तरी पण तो काय करतो, थोडासा टाइमपास करतो, कुठे व्हिडिओ बघ, कुठेतरी गेम खेळ, असं त्याचं चाललेलं असतं. तर त्याला मी सांगितलंय की अभ्यास कर म्हणून. तर आता बघते हे पटापट आधी आवरते. आणि ही आता मोठ्या मुलाची तयारी चाललेली आहे, तर त्याचा आवरून तो निघून गेला. आणि माझी इकडे वेगळीच घाई चाललेली आहे, कारण की 9:30चा क्लास आहे माझा. त्याच्यामुळे ना 9:30ला मुलं वगैरे आले की मग हे सगळं असंच पडून राहतं. त्याच्यामुळे ना क्लासची मुलं यायच्या आधी मला किचनचं ओठा थोडंसं स्वच्छ वगैरे करून ठेवलेला बरा पडतो. कारण की ना किचनच्या ओट्यावर जास्त असं पसारा किंवा मग जास्त असं तामझाम असला ना की असं कंटाळा येतो किचनमध्ये काम करायचा. म्हणून माझी इकडे घाई चाललेली की हे पटापट आवरायचं. तर थोडंसं स्प्रे वगैरे करून घेतला म्हणजे किचनचा ओठा ना लख्ख धुतल्यासारखा निघतो. आणि या स्प्रेमध्ये पाणी आणि आपलं लिक्विड डिशवॉशचं जे लिक्विड असतं तर ते घातलेलं आहे. तर हे स्वच्छ झालं आणि आता मी ना लहान्या मुलाकडे जरा एकदा नजर टाकून येते की तो काय करतोय. तर हा बघा इकडे. तर मागच्या वेळेस एका ताईंनी सांगितलेले की तुमच्या मुलाचं रुटीन शेअर करा. तर पहाटे उठल्यापासून त्याचं रुटीन शेअर करायचं असं मी विचार करते. पण तो ना थोडंसं आता दुपारी शाळा झाल्यामुळे ना थोडंसं लेट उठतो. त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी शेअर करते. त्याचं सगळं अंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ता बाकी आहे त्याचा. आणि त्याआधीच मी त्याला सांगितलेलं की अभ्यासाला बस थोडा वेळ. तर तो ना इकडे बेडरूममध्ये जॉमेट्री सॉल्व्ह करतोय. तर त्याला मी सांगितलेलं आपल्याला बाहेर क्लास वगैरे लावण्याची आवश्यकता नाहीये. तुला जर जे काही डाऊट्स असतील ते तुम्हाला विचारू शकतोस. आणि जर मला जरी वेळ मिळाला नाही तर मग तू असं टॅबवरती यूट्यूबवरून बरेचसे असे टीचिंगचे व्हिडिओ असतात, तर त्याच्यावरून तू बघून शिकून स्वतः अभ्यास करू शकतो. तर अशी सवय ना मुलांना लावली पाहिजे. बऱ्याचदा असं मी बघते, कारण की मी देखील होम ट्युशन्स घेते. आणि बऱ्याचदा मला असं पॅरेंट्सच्या बोलण्यातून जाणवतं की आमची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा आमचं ऐकत नाहीत. बाहेर क्लास लावल्यानंतर बघा दुसऱ्यांच्या दबावामुळे मुलं अभ्यास करतात किंवा एकमेकांच्या संगतीमुळे मुलं अभ्यास करतात. पण मला ना असं अजिबातच वाटत नाही बरं का. त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगते. कारण की ना आता मी माझ्या मोठ्या मुलाला लहानपणापासून मी स्वतः शिकवत आलेली आहे आणि त्याला ना अजिबात क्लास वगैरे असं काही लावला नव्हता. फक्त मी त्याला 10thला असताना फक्त 3 सब्जेक्ट लावले होते आणि त्यावेळेस माझे क्लासेस देखील चालू असल्यामुळे मला त्याच्याकडे प्रॉपर असं लक्ष देता येत नव्हतं. म्हणून फक्त 3 सब्जेक्टसाठी त्याला क्लास लावले होते. आणि मग त्याच्यातून मला असं जाणवलं की क्लासमध्ये ना धावपळ होते आणि मुलांचा वेळ जातोय तिकडे. पण तेवढाच वेळ जर तुम्ही घरामध्ये व्यवस्थित अभ्यास जर केला ना, शांत कोणी नसतं दगदग करायला किंवा गोंधळ घालायला, तर अशा वेळेस यूट्यूबवरून तुम्ही भरपूर असे एज्युकेशनचे व्हिडिओ बघू शकता. मॅथ्स म्हणा, सायन्स म्हणा, असे व्हिडिओ बघून मुलांना एज्युकेट करू शकता. तर बाहेर पैसे घालवण्यापेक्षा हा एक ऑप्शन बेटर वाटतो मला. तर मुलगा गेला आता शाळेमध्ये, त्याची तयारी करून दिली होती. त्याला टिफिनला आज बटाट्याची भाजी आणि चपाती दिली आणि तो गेला. तर बाय म्हणाला. तर त्याला मी म्हटलं की सकाळी उठल्यानंतर पहिलं तुझं तू आवरत जा आणि अभ्यासाला बसत जा. माझा नाश्ता तयार झाला की मी तुला देत जाईल आणि मग नाश्ता करून तू पुन्हा मग तुझी शाळेची तयारी करत जा. हे आपण स्वतःच सांगितलं पाहिजे मुलांना.
कारण की मला असं वाटतं पॅरेंट्स आपल्या मुलांना आणि मुलं आपल्या पॅरेंट्सला बऱ्यापैकी ओळखतात आणि आपणच आपल्या मुलांना जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवून छान असं एज्युकेटेड किंवा चांगलं वळण वगैरे जर लावलं ना, तर आपली मुलं देखील छान अशी सुधारतात, चांगल्या वळणाला लागतात. अभ्यासाची डिसिप्लिन आणि वेळेत अभ्यास करणं हे सगळं त्यांना जमायला लागतं. पण त्यासाठी पॅरेंट्सने बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस ना बऱ्याचदा पॅरेंट्स असं म्हणतात की आमचं ऐकत नाही किंवा बाहेर लावल्यानंतर ते कसं थोडंसं तुमच्या दबावामुळे तरी करतात. तर मला असं अजिबातच वाटत नाही. आपल्या मुलांवरती आपलं कंट्रोल असणं गरजेचं आहे. कंट्रोल म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना जास्तीत जास्त समजून घेणं गरजेचं आहे. तर असो, तर मुलगा शाळेत गेल्यानंतर इथे ना किचनमध्ये आले आणि आता दूध येऊन पडलं होतं. तर म्हटलं पटकन ते दूध गरम करावं, नाही तर ना दूध खराब होतं. तर एका साईडला माझी स्वयंपाकाची तयारी देखील चालू झालेली आहे. तर इथे दूध गरम करत ठेवलं आणि आता स्वयंपाक वगैरे करते. तर मुलगा शाळेत गेल्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागली आणि त्याच्यानंतर ना मुलाचा अभ्यास वगैरे घेतल्यानंतर माझा क्लास देखील झाला होता. तर ते काय मी इकडे दाखवत बसलेली नाहीये, कारण की सकाळच्या बॅचला ना माझ्याकडे सध्या तरी एकच मुलगी आहे, पण संध्याकाळच्या बॅचला आहेत बऱ्यापैकी मुलं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की जसं मी 2 टर्ममध्ये फीज केली ना माझ्या क्लासची, तर तसे माझ्या क्लासचे ना स्टुडंट कमी झाले, कारण की पॅरेंट्सला ना मंथली फीज देणं परवडतं. पण माझ्या अशा अनुभवातून मला असं जाणवतंय की आपण मंथली फीज घेतो, पण पॅरेंट्स काही असे असतात ना की शेवटचा महिना जसा म्हणतो आपण एप्रिल, तर त्या महिन्याची फीज देत नाहीत किंवा मग दिवाळीच्या महिन्याची फीज देत नाहीत. आणि ना हा माझा अनुभव इतका वाईट आहे ना, की म्हणून मग मी ना 2 टर्ममध्ये फी केलेली आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात तर ते फक्त 2 टर्म्स फी देणारेच आहेत आणि बाकीचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांना मी खरंच यावेळेस अजिबातच घेतलेलं नाहीये. तर इथे ना मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला लादी पुसायची आहे आणि तुम्ही आता चेअरवर बसूनच नाश्ता करा, पटकन मला लादी पुसू द्या. कारण की ना त्यांचे एक क्लायंट येणार होते आणि ते म्हणत होते आता लादी पुसू नको. मग म्हटलं मग आत्ता पुसणार नाही तर मग नंतर मला वेळ भेटणार नाही. त्याच्यामुळे एक काम करा, तुम्ही चेअरवर बसा आणि मी इथे लादी पुसून घेते. लादी वगैरे पुसून झाली आणि आज बऱ्यापैकी वेळ होता, तर म्हटलं चला हेअर ऑइल बनवूया. बऱ्याच दिवसापासून हे सगळं साहित्य आणून ठेवलेलं आणि ते हेअर ऑइल म्हटलं आज आपण बनवूनच घेऊया. तर हेअर ऑइल बनवण्यासाठी इथे मी शुद्ध लाकडी घाण्याचं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. तर कोल्ड प्रेस ऑइल म्हणतात याला. तर 1 लिटर नारळाचं तेल घेणार आहे यामध्ये मी आणि बाकीचं साहित्य देखील मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये मी घालणार आहे भृंगराज पावडर, आवळा, कोरफड, कढीपत्ता, कलोंजीचे दाणे, सोबतच जास्वंदाची पावडर आणि बऱ्यापैकी मेथी दाणे जर तुमच्याकडे असतील तर मेथी दाणे, तर हे सगळं घालणार आहे. भृंगराज पावडर तर इथे मी आता 2 ते 3 चमचे घालून घेणार आहे. जर जास्त घालायची असेल ती देखील घालू शकता. साधारणपणे 3.5 चमचे इथे मी भृंगराज पावडर घातलेली आहे आणि आता यामध्ये मला आवळा पावडर घालायची आहे. तर आवळा पावडर इथे मी घालणारच होते, पण अचानक माझ्या लक्षात आलं की फ्रीजमध्ये देखील ताजे असे आवळे पडलेले आहेत आणि ना आता ते थोडेसे म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आणलेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं ते सुकत जाण्यापेक्षा ते यामध्ये घालून घेते. तर आता ना आवळ्याचे मला तुकडे करायचे आहेत, तर ते मी नंतर घालते आणि यामध्ये ना आता जवळपास 3.5 चमचे जास्वंद फुलाची पावडर घातलेली आहे. तर ते या पावडरी सगळ्या मी ना आयुर्वेदिक दुकानातून आणलेल्या आहेत आणि खरं सांगते याचं बेनिफिट इतकं छान आहे ना. तर घरगुती तुम्ही अशा प्रकारे हेअर ऑइल बनवा आणि खरंच तुमच्या केसांना एक हेल्दी आरोग्य द्या असं मला वाटतं. तर यामध्ये आता मी ना कलोंजी घालून घेतलेली आहे आणि आता भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर कढीपत्त्याने देखील केस खूप छान असे घनदाट होतात, काळेभोर होतात. जास्वंद पावडरने देखील केसांना छान असं नरिशमेंट मिळतं. तर म्हणून ना आपल्याकडे जितके उपलब्ध असे घरगुती काही पदार्थ असतील तर आपण ते घातले पाहिजे. जसं की आवळा म्हणा, कढीपत्ता म्हणा, कांदा म्हणा. तर कांद्याच्या ऐवजी मी इथे कलोंजी पावडर घातलेली आहे, म्हणजे कलोंजीचे दाणे घातलेले आहेत. कोरफड देखील माझ्या कुंडीमध्ये होती, तर कोरफडीचे एक पान तोडलं आणि त्याचे असे तुकडे करून घेते. आता कोरफड घालायची, कारण की कोरफडीमुळे खूप छान असं केसांना देखील इफेक्ट पडतो. तर आता ही कोरफडीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सोबतच मला आता इथे आवळ्याचे तुकडे देखील करून घ्यायचे आहेत. तर साधारणपणे 3 ते 4 आवळे घेतलेले आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेणार आहे. आणि आवळ्याचे तुकडे तर आपल्याला घालायचे ते तेलामध्ये, पण असे ते ज्या बिया ज्या आहेत ना त्या फेकून न देता ते देखील तेलामध्ये घालून द्यायच्या. आणि हे तेल जे आहे ना छान असं मंद आचेवरती आपल्याला कढवून घ्यायचं आहे, म्हणजे उकळवून घ्यायचं आहे. फुल आचेवरती हे तेल अजिबातच बनवायचे नाही. मंद आचेवरती आपण हे तेल जितकं उकळवू ना तर तितके हे जे पदार्थ घातलेले आहेत आपण तेलामध्ये, तर त्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरतं आणि खूप छान असं घरगुती औषधी तेल बनून तयार होतं. आता हे सगळं साहित्य घातलं,
कट केलेले आवळे आणि कट केलेला ॲलोवेरा म्हणजेच कोरफड घातलेली आहे. आणि गॅस इथे एकदम मी स्लो ठेवलाय आणि स्लो आचेवरती आता ह्याला ना मी उकळू देणार आहे. पण त्याआधी ह्या ज्या पावडर सगळ्या तळाशी बसलेल्या आहेत ना, तर त्या व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. तर बाहेर जर तुम्ही हेच तेल ऑनलाईन घ्यायला गेलं ना, तर एका तेलाची बाटली 1-1 लिटर जर तुम्ही घ्यायला गेलं तर 1000-1500च्या वरती अशी त्याची किंमत असते. पण हेच जर तेल तुम्ही घरी जर बनवलं तर फायदेशीर ठरतं की. त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आणि घरगुती तुम्ही हे बनवूच शकता नक्की. तर इथे ना मी बेडरूममध्ये आले आणि बेडरूममध्ये कपड्यांचा भरपूर पसारा पडला होता आणि आज म्हटलं की हे सगळे कपडे ना जरा आवरूनच घेते मी. तर हे बघा, हे रशीवरचे कपडे सगळे सुकलेले काढलेत मी आणि इकडे ते कपडे सुकायला टाकतात ते आणि सुकलेले कपडे मला देतात ते आणि म्हणतात इकडे तू कपड्याच्या घड्या घाल आणि रशीवरती मी कपडे सुकत घालतो. ते हे माझे मिस्टर मला हेल्प करतायत. आणि ही साडी ही लग्नामध्ये मी घातलेली, तर तिला ना आता ड्राय क्लीनला द्यायची, तर तिला मी साईडला काढलं. आणि हीच ती बॅग जी लग्नाच्या वेळेस या बॅगेने गोंधळ घातला होता, हीच बॅग लॉक होऊन पडली होती आणि अक्षरशः रडकुंडीला आले होते मी ही बॅग ओपन करता करता. पण माझ्या मिस्टरांनी यूट्यूबवरती 2 ते 3 व्हिडिओ बघितले आणि ही बॅग ना कशी अनलॉक करायची तर ते त्यांनी करून बघितलं आणि ते सक्सेस झालं, म्हणजे बॅग ओपन झाली. तर या बॅगेमध्ये ना लग्नाच्या वेळेस मुलांनी आणि मिस्टरांनी जे कपडे घातले होते, तर फक्त लग्नापुरते कपडे घातले आणि लगेच चेंज करून या बॅगेमध्ये ठेवले होते. तर हे कपडे ना आता त्याच्यातले मी काढले आणि आता धुवायला काढते. तर लग्नामध्ये ना माझ्या मिस्टरांनी, मुलांनी आणि भाच्याने साधारणपणे ना हा बघा, हा असा पॅटर्न शिवला होता ड्रेसचा. तर याला ना जोधपुरी सूट म्हणतात. तर हा जोधपुरी सूट 5 जणांनी शिवला होता. छान आहे कलर. हा माझ्या मिस्टरांचा आहे, हा म्हणजे सूटचा कलर मोती कलर आहे साधारणपणे. तर हे सगळे कपडे साधारणपणे 3 ते 4 तासासाठी हॉलमध्ये घालण्यात आले होते आणि म्हणून मग म्हटलं की चला याला देखील ड्राय क्लीनला देऊन टाकूया. तर हा आहे माझ्या मोठ्या मुलाचा ड्रेस आणि लहान मुलाचा पॅटर्न देखील असाच आहे. तर हा आहे माझ्या लहान मुलाचा ड्रेसचा पॅटर्न. तर अशा पद्धतीने या तिघांनी शिवले होते आणि भाच्याचा थोडासा वेगळा आहे, रोज गोल्डमध्ये आहे. तर असे 5 जणांचे ड्रेस शिवले होते आणि लग्न समारंभामध्ये ना असे वेगळे असे काहीतरी कपडे असले ना की छान वाटतं, सगळ्यांपेक्षा उठून दिसतं. तर अशा पद्धतीने आम्ही हे कपडे शिवून घेतलेले रेमंडमधून आणि आता हे कपडे पुन्हा मी आता ह्याचे जे बॅग होत्या ना तर या अशाच एका साईडला पडल्या होत्या. म्हटलं या बॅगेमध्ये ठेवून देते आणि त्या बॅगेला एका साईडला केलेलं आहे. आणि आता हा ढिगारा जो आहे त्याच्या पटापट कपड्यांच्या घड्या घालून घेते. लग्न झाल्यापासून निवांत असा वेळच भेटत नाही. घरातली कामं आहेत, त्यानंतर पाहुणे देखील होते आणि पाहुणे जातायत न जातायत तोपर्यंत लगेचच भावाचं आणि त्याच्या फॅमिलीचं देखील भारतामध्ये आगमन झालं होतं. त्याच्यामुळे मग सगळं गोंधळ असा उडला. तर असो, इथे आता ना 4 ते 6 माझा क्लास सुरू झालेले आहेत आणि ही आहेत माझ्या क्लासची मुलं. तर इथे माझं आता ट्युशन सुरू झालेले आहेत. तर चला, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. तोपर्यंत बाय बाय.